माऊली नमस्कार नमस्कार नमस्कार. अगं माऊली, तुझी नातवंड किती समंजसपणे वागतायत बघ. बालपणापासून तू जे त्यांच्यावर संस्कार केलेस त्याचं हे फळ आहे. त्यामुळे त्यांना गर्व म्हणजे काय हे माहीत सुद्धा नाही. पण असं म्हणतात माऊली की धनुष्यातून निघालेला बाण, मुखातून निघालेला शब्द आणि गर्वाने बाधित झालेलं शील कितीही प्रयत्न केले तरी परत आणता येत नाही. परंतु त्या गर्वाचं हरण होण्यासाठी जेव्हा भगवंत खेळी खेळतात तेव्हा त्यातून कोणाचाही बचाव होऊ शकत नाही. 7.5 हा त्यातलाच एक भाग. आता राजा विक्रमादित्याचीच कथा बघा ना. बोलता बोलता त्याने शनिदेवाचा अपमान केला आणि देवाने ठरवलं की याला अद्दल घडवायचीच, याच्या नशिबी 7.5ची बाधा आणायचीच. आणि ती सुरू झाली सुद्धा. परमेश्वरा, या मातेचा जीव तिच्या पुत्रासाठी एवढा घाबरा का होतोय? काही विपरीत तर घडलं नसेल ना? राजमाता, राजमाता, अद्याप काही सुगावा लागला नाहीये. समजत नाहीये महाराज असे नाहीसे कसे झाले. सूर्यास्त होऊन प्रहर लोटले पण महाराज अजूनही परतले नाहीत. तुम्ही तातडीने सैन्य घेऊन शोधास गती द्या. जशी आज्ञा राजमाता. आणि हे बघा, कुणासही वार्ता समजता कामा नये. राजमाता, इतरांना कळणार नाही याची शाश्वती देता येईल, परंतु महाराज चंद्रसेन यांना काय उत्तर देणार? तुम्ही सगळे ताबडतोब माझ्या सोबत चला. आपल्याला एका अत्यंत महत्वपूर्ण कामगिरीला जायचे. राजमातांची आज्ञा आहे. एक साधारण व्यापारी असून आमची वाट अडवण्याचे दुस्साहस करतोस? अहो, एकतर महाराज सकाळी माझा अश्व घेऊन गेले आणि आता बघा चंद्र भरत आला तरी अजून परत आलेले नाही. कुठे गेलेत कुठे महाराज? सकाळी तर फार दिमाखात सांगत होते की अश्वाचा व्यवहार पूर्ण करा. मग आता काय झाले? आता त्यांची गणना तुम्ही कशात कराल? असे काही नाही. ते महाराज आले आहेत. बराच वेळ झालाय. आणि हा, त्यांना तुमचा अश्व सुद्धा पसंत आला. चरणदास यांना आपल्या अमात्यांकडे घेऊन जा. ते सांगतील तितक्या मुद्रा देऊन व्यवहार पूर्ण करा. अहो, मोहरा देऊन व्यवहार पूर्ण होईल हो, पण माझं समाधान नाही ना होणार. म्हणजे महाराजांनी जर स्वतःहून सांगितलं की अश्व त्यांना आवडलाय तर मला फार बरं वाटेल हो. एकदा महाराजांना बोलवता का? नाही, ते आता एका अत्यंत महत्वाच्या चर्चेत सहभागी झाले. ते आपणास भेटू शकत नाही. या चला रे. अहो ऐका प्रधानजी, मोहीम या वेळेला आम्ही सकाळपासून महाराजांची भेट व्हावी म्हणून प्रतीक्षा करत आहोत. आणि आपण रात्रीच्या वेळी या प्रहरी सांगतात की महाराज मोहिमेवर गेले. हेच आदरातिथ्य आमचं होतं का? हीच पद्धत आहे आपल्या राज्याची? हा आमचा घोर अवमान आहे. महाराज, आपला क्रोध अत्यंत स्वाभाविक आहे, परंतु एक राज्यकर्ती
या नात्याने विक्रमादित्य महाराजांनी घेतलेला निर्णय मी समजू शकते. अतिशय आणीबाणीचा प्रसंग ओढवल्यामुळे व राज्याच्या दृष्टीने अहितकारक असल्यामुळे त्याची गोपनीयता ओळखून त्यांना मोहिमेवर जावेच लागले. क्षमा असावी राजमाता, पण आपले हे युक्तिवाद सामान्य जनतेला सांगितले तर त्यांना खरे वाटतील. व आम्हाला आता ज्ञात झाले आहे की आपले पुत्र राजा विक्रमादित्य त्यांना त्यांच्या पराक्रमाचा व अजिंक्य पदाचा गर्व झालाय. इतका की ते आता माणुसकी देखील विसरलेले आहेत. आपल्या पदाचा आणि माते समान असलेल्या आपल्या मानाचा आम्ही आदर करतो. अन्यथा या अवमानाची परतफेड आम्ही नक्कीच केली असती. महाराज, आमचे म्हणणे तर ऐकून घ्या. आता आपण आमचे म्हणणे ऐकावे राजमाता. या क्षणापासून या महाराज चंद्रसेनच्या नगरीमधील पाखरू देखील उज्जैन नगरीशी संबंध जोडणार नाही. आमची पुत्री पद्मसेना हिचा विवाह आपले पुत्र राजा विक्रमादित्य यांच्याशी कदापि शक्य नाही, कदापिही शक्य नाही. महाराज, महाराज, सर्वत्र शोधा, संपूर्ण रान पिंजून काढा. अहो सरदार, अहो तुम्ही वनात, तुम्ही एवढा रात चला, कुणाला शोधताय का? मला सांगा की, मी करतो की तुमची मदत. काय सांगायचं? आमचे महाराज महाराज, काय झालं महाराजांना? महाराजांच्या कक्षेतून काही रत्ने चोरून एक चोर पळालेला आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. अहो सरदार, अहो महाराजांच्या प्रासादात जर असं काय घडायला लागलं तर आमच्यासारख्या सामान्याचं काय हालच की. हे बघ, आता आम्ही वेगळ्या विवंचनेमध्ये आहोत. तू निघ. राम राम सरदार. ऐका, कोण आहेस तू आणि हा सगळा काय प्रकार आहे? आल्या का माझ्यावर कडा परतोयस? मला सगळं समजलंय. तूच आहेस ना तो चोर? चोर? कोण चोर? अरे राजा आहे मी, राजा. माझं नाव राजा. आणि तू या राज्यातली सगळी काय अशीच डोक्यावर पडलेली आहे ती का? ते तिकडं म्हणतात की महाराजांच्या प्रसादात चोरी झाली आणि इकडं हा चोर स्वतःला राजा म्हणावतोय. राजांची कापडं घातली आणि चोरी करून ती बी, आणि आम्ही तुम्हाला राजा म्हणायचं का? तुझ्या या दुस्साहसाचं उत्तर आम्ही आता देऊ शकलो असतो, परंतु आमचं उज्जैन नगरीला जाणं फार महत्वाचं आहे. अन्यथा जा बाबा जा. ऐ, तिकडून कुठं? या रस्त्यानं जावा. बर, मी येतो तुझ्या बर. चल, 2 दिवस लागतील तिथं पोचायला. अरे चल की बाबा. प्रधानजी, नगरीमध्ये दवंडी पिटवा. जो कोणी उज्जैन नगरीचं नाव आपल्या राज्यामध्ये घेईल त्याला राजद्रोहाची शिक्षा दिली जाईल. त्याची कुठलीही गय केली जाणार नाही. किती उन्माद असावं एखाद्या राजाला, सत्तेचा किती गर्व असावा. एक दिवस नक्की उजाडेल. हा चंद्रसेन राजा त्याला त्याची जागा दाखवून देईल. लक्षात ठेव विक्रमादित्य, राजकन्या पद्मसेना हिचा विवाह
अशा राजकुमाराशी करून देईन की आ वासून पाहत राहील तो. अरे ऐक, हा हे कुठे आलो होतो आपण? ही महाराज चंद्रसेन यांची नगरी आहे. चंद्रसेन. हा, आणि इथून उज्जैनला जायला किती अवधी लागेल? ती काय मला ठाऊक नाही बुवा. इथं विचार की कोणाच तरी. मी निघतो. अरे पण तू सांग की. नाही मला विरुद्ध दिशेला जायचंय. अरे माझा ऐक. अरे नाही मी निघतो. अरे ऐक तरी. अरे नाही येतो मी. मला विलंब झाला. हा आज दुकाना. नाही येतो. सायंकाळी पाहू. नमस्कार. हे आपले दुकान असावे होय ना? तुम्हाला आम्ही काय दुकान चालवणारे दिसतोय का? राजा आहे आम्ही, राजा. राजा? तुझ्यासारखा मनुष्य जर राजा आहे तर त्याचा मी पिताश्री आहे. उठ इथून. उठ. चल निघ बाहेर. चालता हो इथून. उठ म्हटलं ना. उठून येतात. अरे माझंच दुकान आणि तू बसतोस. चल ये इकडे. तुला विश्रामच करायचा आहे तर या मोढ्यावर बस. माझ्या नगरीत असतास तर असा दंड दिला असता की आयुष्यभर पछतावा करत बसला असतास. नाही म्हणायला तुमच्या रूपाने आमच्या या दुकानाने कोणी मनुष्य तरी पाहिला. अन्यथा ग्राहक अग्नी पाहून जल दूर धावावे असे निघून जातात. काय करणार? साडेसातीत असे व्हायचेच. न्यायप्रिय असलेली प्रतिमा जगत असताना तू केलेली विधानं घृणास्पद आहेत. आता तुझा न्याय मी करेन. ते तुझ्या कर्मावर आधारलेले आहे. तुझ्या राशीत 7.5 वर्ष वास करताना तू अनुभवशील तुझेच होणारे गर्वहरण. लक्षात ठेव. पोरा 2 गुंज बाजरी दे रे. देतो देतो. हा हे घे. बसा तुम्ही. हा. सायगा. सायगा. पोरगा आहे खमका पण इकडची काळी तिकडं करेल तर शपथ. म्हातारपणी हे सगळं करावं लागतंय आम्हालाच. नाते अगं असं म्हणू नकोस. त्या निमित्ताने तुझी या लोकांची ओळख होते. तू यांच्या संपर्कात येतेस. अशा दृष्टीने बघ. हा विचारच केला नाही बघ मी. खरं आहे तुझं. पण तू इथला दिसत नाहीस रे. मी उज्जैन नगरीतला आहे. मार्ग चुकलोय मी. मार्ग चुकत नाहीत, माणसं चुकतात. नको काळजी करूस. सगळं काही मंगल होईल. येते मी. मधुकरवाणी, तुम्ही माझे धान्य कधी देणार? धान्य नाही देत. जा. आधी पूर्वीचा व्यवहार पूर्ण करा. 7 मोहरा टाका आणि मग तुम्हाला जे हवे ते धान्य देतो मी. तुमच्या सर्व मोहरा देईन मी. पळून जातो काय? अरे तसे नाहीये सख्या. तुझ्या मोहरांनी यांचा प्रपंच पुढे जाणार. सगळेच जर असे म्हणायला लागले तर यांचा प्रपंच पुढे कसा जायचा? या व्यवसायासाठी धन कुठून आणणार हे? ते म्हणतायत तसं ऐक. धान्य पाठवून देतो.
नमस्कार महाशय. आपण व्यवहार योग्य जाणता काय? तो मला सांगा. माझा वस्त्रांचा व्यापार आहे. तो मी कुठे आणि कसा करावा? वस्त्रांचा व्यापार हो. माझे ऐकशील तर तू हे राज्य सोड आणि दक्षिणेस सुमतीनगर आहे. तेथे तुझ्या वस्त्रांचा व्यापार अगदी उत्तम होऊ शकतो. ठीक आहे. धन्यवाद. हा काय चमत्कार म्हणावा. एवढा नफा तर गेल्या 3 मासात देखील नव्हता झाला. त्याचा पायगुण मंगल आहे म्हणायचे. तू नक्की कोण आहेस, कुठून आलास याच्याशी मला कर्तव्य नाही, परंतु मधुकर वाण्याचा व्यवसाय तुझ्यामुळे वृद्धिंगत झाला असे समजू नकोस. त्याने शनिदेवांची आराधना केली, पूजा केली, म्हणून हे यश प्राप्त झाले. मग इतके दिवस त्यांच्या आराधनेला फळ का नाही मिळालं? हे जे काही घडतंय ते माझ्याच पायगुणाने. कारण मी राजा आहे. जिथे भगवंताचं चालत नाही तिथे माझ्या आशीर्वादाने संपन्नता येते. तू स्वतःला राजा म्हणवतोस, एवढा गर्विष्ठ राहू नकोस. तुझ्या गर्वाचे घर कधी खाली येईल हे तुला देखील समजणार नाही. बोला काय हवं आहे? मला तो मनुष्य हवा आहे. मी माणसं विकायचा व्यवसाय करीत नाही. मी मोबदला देईन. मीही व्यापारी आहे आणि मी मगापासून बघतोय त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय किती चांगला चालू आहे. मी त्याला माझ्या दुकानावर बसवेन आणि त्याच्यामुळे माझाही व्यवसाय उत्तम चालेल. काय? त्यास मी बोलवले आहे आणि त्यावर ह्या मधुकर वाण्याचाच हक्क आहे. समजलं? पर भविष्यात कधी असे वाटले तर अवश्य कळवा. या तुम्ही. असा कसा बदलेल विचार? आता तर नशीब बदलायची वेळ आली आहे. महाशय, आपण खूप दमला असाल ना? आणि हो, भूकही लागली असेल. आपण माझे अतिथी आहात. माझ्या घरी चला आणि विश्रामही तिथेच करा. हो चला. विक्रमादित्य जा, तुझ्या नव्या सख्याकडे जा. परंतु मी तुला फार काळ हसरे ठेवू शकत नाही. भगवंताची खेळी कशी असते ती पहा. अगदी ऊन पावसाचा खेळ. कधी आपल्या पुढे संकट आवासून उभं असतं तर कधी आनंदाच्या राशी असतात. कधी आपले मित्र हितशत्रू बनून आपला घात करतात तर काही वेळा शत्रू आपले मित्र बनून आपल्याला सहाय्य करत असतात. आणि विशेषतः जर एखाद्याची 7.5 चालू असेल तर मात्र देवाच्या कोणत्याही खेळीचे आडाखे बांधणं मोठं कठीण असतं. अशा वेळी आपण संयम न सोडता आपलं कर्म नित्य नेमाने करायचं. हे ज्याला जमलं तो तरला. म्हणून तुम्ही देखील सदाचार आणि माणुसकी सोडू नका. म्हणून म्हणतात ना, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.